हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। महाराष्ट्रामध्ये 40 लाख संशयास्पद मतदार याद्यांमधील घोळ दाखवत राहुल गांधींचा निवडणूक आयोगावरती हल्लाबोल। संध्याकाळी 5:30 नंतर महाराष्ट्रात मतदान वाढल्याचा आरोप। 2024 मध्ये 5 पद्धतीनं निवडणुकीत मतांची चोरी। अनेक राज्यात एकाच नावाच्या व्यक्तीचं मतदान। राहुल गांधींचा आरोप। भाजप आणि निवडणूक आयोगानं मिळून मतचोरी केल्याची टीका। व्हीव्हीपॅट काढायचं असेल तर निवडणुकीचा फार्स कशासाठी? तर आपलं मत कुठे गेलं हे शेवटपर्यंत कळत नाही। निवडणूक आयोगावरती टीका करत असताना ठाकरेंचा थेट सवाल। युतीचा निर्णय घेण्यास आम्ही दोघे बंधू खंबीर। युतीच्या निर्णयात तिसऱ्याची गरज नाही। युती संदर्भातल्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक विधान। सनातन संस्थेनं पृथ्वीराज चव्हाणांना पाठवली मानहानीची नोटीस। वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी 10 कोटींची नोटीस पाठवल्यानं अडचणी वाढण्याची शक्यता। हिंदूंना आणि भगव्याला बदनाम करण्याचं कारस्थान रचलं। काँग्रेसला कधीही मतदान करू नका। मालेगाव स्फोटातनं निर्दोष मुक्त झालेल्या समीर कुलकर्णी यांचा काँग्रेसवर घणाघात। अजित पवारांची साथ सोडत बाबाजानी दुर्राणींनी पकडला काँग्रेसचा हात। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश। कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या घातक दुष्परिणामांचा मुद्दा ऐरणीवर। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरनं मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू। कोर्टाच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष। न्यूज 18 लोकमतची टीम वंतारामध्ये। महादेवी हत्तीणीसोबतच इतर हत्तीणींची जिव्हाळा आणि आस्थेवाईकपणे वनतारा प्रशासनाकडनं देखभाल। अत्याधुनिक सुविधांसह हत्तींवर होतायत उपचार। मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडसाठी रवाना। महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी गिरीश महाजन थोड्याच वेळात उत्तराखंडमध्ये दाखल होणार। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कर वाढवण्याची घोषणा केल्यावर पंतप्रधान मोदींचं मोठं विधान। कितीही किंमत चुकवावी लागली तरी शेतकऱ्यांचं हित सर्वोच्च। त्याच्याशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचं मोदींकडनं स्पष्ट।